याच्या अगोदर 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हा मी ह्या भागाचा आमदार होतो आणि तेव्हा पण समीर नलावडे आमचे नगराध्यक्ष म्हणून काम केलं, कामतेकरजी आमचे नगरसेवक होते आणि या वॉर्डामध्ये अतिशय उत्तम काम आणि चांगल्याची चांगली निधी त्यांच्या माध्यमातून त्यांनी आणून दाखवलेली आहे आणि चांगले प्रश्न म्हणजे आपले बहुतेक प्रश्न सोडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. आणि म्हणून ह्यावेळी जेव्हा या वॉर्डाचे उमेदवार ठरवण्याची वेळ आली तेव्हा आपण लोकांनीच मागणी केली की आम्हाला कामतेकरजीच परत इथे पाहिजे आणि इकडे तिकडे जो त्यांनी थोडे कुठे इच्छा व्यक्त केली त्यांना थांबवण्याचं काम आपणच मतदार म्हणून केलं. म्हणून अशा पद्धतीचं अटूट नातं अगर ह्या वॉर्डमध्ये आपलं कामतेकरजींबरोबर असेल तर माझ्या दृष्टिकोनातून 3 तारखेला निकाल काय लागणार हे मला सांगायची गरज नाही. पण मी आज जबाबदारी घेण्यासाठी आलेलो आहे की आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे आणि गेली 5 वर्ष जेव्हा आमचे कामतेकरजी आपले लोकप्रतिनिधी होते तेव्हा कदाचित मर्यादित निधी आम्ही तुमच्यासाठी आणू शकलो. पण आज जिल्हा नियोजन पासून सगळ्याच निधीवर माझा अधिकार असल्यामुळे किंवा माझ्या माध्यमातून ती निधीचं वितरण होत असल्यामुळे आपण मागाल तेवढी निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल हा शब्द ही तुम्हाला देण्यासाठी मी आता मी अधिकारवाल्यांनी जेवढं तुम्ही कामतेकरजींना सांगाल, समीरना सांगाल की चला यावेळी थोडा अजून झुकत माप द्या. आता तुम्ही जेव्हा एवढी मोठी लीड आमच्या कामतेकर साहेबांना द्याल आणि त्याच्यापेक्षाही चांगली लीड आमच्या समीर नलावड्यांना द्याल तर मी तुम्हाला विश्वास देतो प्रत्येक वेळी निधी वितरणामध्ये 16 नंबर वॉर्डला झुकत माप मिळेल एवढा विश्वास सांगून जातो. फक्त मला आपल्याकडून हक्काने या सगळ्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. कारण का ही सगळी अटीतटीची निवडणूक आहे. ही निवडणूक कितीही बाहेरून आपल्याला सोपी दिसली असली तरी अटीतटीची निवडणूक आहे. कारण ही शहरं लहान असतात, त्याच्यापेक्षाही मतदान करणारे 60 ते 70 ते 75 म्हणजे 65 ते 70% मतदान करायला बाहेर येतात आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पण आपण विचार करावं की बटन म्हणजे मतदान करत असताना एवढं प्रेम तुम्ही कामतेकर साहेबांना देताय, एवढा प्रेम आमच्या मुरकर मॅडमला देताय, तेवढंच प्रेम आमच्या समीर नलावडेंना किंवा थोडं जास्त दिलं तर हरकत नाही, टॅक्स लागणार नाही, टॅक्स बिलकुल लागणार नाही. कामतेकर साहेब बिलकुल नाराज नाही होणार, बिलकुल नाराज नाही. त्यांचा अनुभव आहे, त्यांना मला पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही एवढं भरभर मतदान दिल्यानंतर मला त्यांना चांगली संधी पण देता येईल, त्याचाही आपण मतदार म्हणून विचार करा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण मतदार म्हणून आपला मी मनापासून मी विनंती करेन. कारण का कामतेकरजींना तर तुम्ही निवडून आणलंच आहे, ही म्हणजे ही फॉर्मॅलिटी आहे 3 तारखेला थांबण्याची. मला काय जास्त इथे प्रचार करण्याची, पण मला जे काय मी आकड्यांचा अभ्यास करणारा पैकी एक कार्यकर्ता आहे, निवडणुकीचा अभ्यास करणारा एक कार्यकर्ता आहे आणि जे मला दिसलं त्या दृष्टिकोनातून मला तीच ताकद, तीच प्रेम, तेच विश्वास समीर नलावडे नगराध्यक्ष नाही आहे, नितेश राणे नगराध्यक्ष बनणार आहे हा विचार करून तुम्ही आशीर्वाद मला द्यायला. उमेदवार नगराध्यक्षाला मतदान करत असताना ते मतदान तुमचं नितेश राणेंना पण जात आहे. कारण माझे हात बळकट होत आहेत, माझ्या विचाराचा नगराध्यक्ष येतोय. आज विचार करा, पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याच विचाराचा नगराध्यक्ष, त्याच विचाराचा नगरसेवक झाला तर काम थोडं सोपं होणार. निधी मागणं, निधी आणणं या सगळ्या गोष्टी सोपं होणार. म्हणून आपल्याला मी विनंती करेन, कारण शेवटी हक्काच्या लोकांकडे अशी हक्काची विनंती करू शकतो, अधिकारवाण्याने मी बोलू शकतो. कारण एवढा तुम्ही कामतेकर साहेबांना भरभरून प्रेम देता, त्याच्यामधून कुठेही कमी जास्त वरची मतांमध्ये आपण करू नये. शेवटी निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक असल्यामुळे आपण मतदान करत असताना समीर नलावडेजी आणि आमचे कामतेकर आणि बाजूला मुरकर मॅडम या तिन्ही मत तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच वेळा अगर आपण दाबलं तर निश्चित पद्धतीने आपला विकास करण्याच्या साठी मलाही ताकद मिळेल, मलाही विश्वास भेटेल की नाही मी जे बोललो ते तुम्ही सगळ्या जणांनी ऐकलं. आणि मग तुमचा आभार मानण्यासाठी मी कामतेकर साहेबांबरोबरच 4-5 तारखेला निश्चित पद्धतीने येईल. तुम्हाला या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय हिंद.